मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 4 या पुस्तकातील 12 नंबरचा धडा वाटाड्या या धड्याचा अभ्यास करणार आहोत. वाटाड्याचा अर्थ होतो वाट दाखवणारा. काका काका आवाजला. कोणीतरी त्याला हलवत होतं. स्पर्श कोवळा नाजूक होता. हातांची बोटही इवलीशी. काका काका त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली. तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला. ती म्हणाली, काका मला की नाही खूप भीती वाटते. कशाची भीती? काकांनी विचारले. मला रस्त्याची भीती वाटते, मुलगी म्हणाली. रस्ता? काय वाहक सिंह आहे खाऊन टाकायला? काका म्हणाला. वाहक सिंह नाही हो, पण केवढी रहदारी असते रस्त्यावर. मोटारी, स्कूटर, मध्ये शिट्टी वाजवणारा पोलीस, कोणी कुठून भरकन येतं. मगा तरी तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते. अरे, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? बाहेर तर जावंच लागतं ना. मुलांनो, हे चित्र नीट बघा. ह्याच्यामध्ये जो एक माणूस आहे ना, तो काका आहे आणि ही छोटी मुलगी ती मीनू आहे. आणि त्या दोघांमधला संवाद आत्ता आपण बघितला. आणि हा पूर्ण लेसन ह्या दोघांच्या संवादामधीलच आहे. हो ना काका, बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्याबरोबर. तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्यांची. आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब. अगदी एटीत चालते मी त्यांच्याबरोबर, मुलगी म्हणाली. छोटी मुलगी जी आहे ना ती म्हणाली. असं मग आता नाही वाटत कोणी बरोबर तुला शाळेत पोहोचवायला घरी न्यायला येत नाही का? कोणी? काकांनी विचारलं. येते ना, बाबा सकाळी शाळेत पोहोचवतात, मग तसेच ऑफिसला जातात. आमचा गडी सकाराम दुपारी येतो न्यायला, मुलगी म्हणाली. मग आज नाही आला तो? काका. नाही ना, तो सुट्टीवर आहे आज. मग तू घरी कशी जाणार? काकांनी विचारले. मला घर माहीत आहे, सकाराम बरोबर रोज जाते ना. तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी. तो बघा, समोरच्या त्या उंच इमारतीत मोठा TV काढलाय ना, तिथूनच वळायचंय. मग मोठं मैदान लागतं. तिथे एक बेकरी आहे. बेकरीजवळून अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर, ती नीट समजावून सांगत होती. त्या धिटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती. नाव काय बेटा तुझं? त्यांनी मधीच विचारलं. माझं नाव आहे मृणालिनी, पण सगळे मला मीनू म्हणतात. काका, तुम्ही पण मीनूच म्हणा. बरं, पण काय गं मीनू, आईने तुला एकटंच यायला सांगितलं? नाही हो, एकटं नाही. आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना, तिच्याबरोबर यायला सांगितलं होतं. मग सोनल कुठं आहे? असं त्या काकांनी विचारलं. ती गेली मगाशीच. भारी शिष्ट आहे ती. ती मला चल म्हणत होती, पण मलाच राग आला. किती टिंगल केली तिनं माझी. मी म्हटलं मला नाही यायचं तुझ्याबरोबर, तू जा, मला माहीत आहे माझं घर. मग काय म्हणाली ती? काकाने विचारलं. ती म्हणाली, जा, रस्त्यात घाबरशील, मग येईल तुझी आई मला विचारायला, मीनू म्हणाली. पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना? काका. अहो, फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो. वाटतं सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत. ते हसले. काका, तुम्ही मदत करा. थोडं बोट धराल माझं, फक्त पलीकडे जाण्यापुरतं, मग जाईन मी माझी. मला माहीत आहे पुढचा रस्ता, मीनू उत्साहाने बोलत होती. तिच्या आवाजात अर्ज होता. काकांनी छाती मात्र धडधडू लागली होती. मुलांनो, या चित्रात बघा, मीनू आणि ते काका जे आहेत ते रस्ता ओलांडताना दिसत आहेत झेब्रा क्रॉसिंगवरून. मीनूच्या आवाजातल्या अर्जावीपणामुळे काकांना गलबलून आले. काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला, हे त्यांना समजेना. पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चालायचा आग्रह करत होती. तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता. हे बघ, रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळच नाही. आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं, काका म्हणाले. म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना? हो, तेच. दाखव बरं कुठे आहेत. डोळ्यावरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले. हे बघा, इकडे आहेत. मीनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंगजवळ आणले. शब्बास. आता पलीकडे जाताना आणखीन एक काळजी घ्यायची, काका सांगत होते. दोन्ही बाजूनी येणारी वाहनं नीट पाहायची. आधी उजवी बाजू पाहायची,
मोटार स्कूटर येत तर नाहीच नसेल तर पुढे जायचं. मग अर्ध्या रस्त्यावरून दुसऱ्या बाजूने येणारी वाहनं पाहायची. त्यांच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं. समजलं? हो म्हणून मीनूने खुशीत मान डोलावली. आणखीन एक करायचं. काय? रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही. समजलं मला. चला ना आता. एकदम नाही. आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का ते? उजव्या हाताला ना. त्यात पहा 2 कार येत आहेत आणि स्कूटर तर भरगावच आहे. मग थांब. आता गेल्या ना त्या? हो. आता कोणी नाही इकडे. एक गाडी येत आहे पण ती खूप दूर आहे. वा. मग चल तर. दोघांनीही अर्धा रस्ता पार केला. मग काकांनी परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आले. पलीकडे येताच मीनूने जोरात टाळ्या वाजवल्या. ती फार खुशीत होती. वा, तुम्ही किती चांगले आहात काका. किती छान शिकवलं तुम्ही मला. आता रस्ता क्रॉस करताना मला नाही भीती वाटणार. काका आता मी जाऊ घरी? जा बेटा, पण नीट जाशील ना? हो, अगदी नीट जाईन. तो बघा TV काढलाय ना, तिकडे माझं घर आहे. दिसलं ना? मीनू विचारत होती. काकांनी मान उंचवली. तिकडे नाही हो, इकडे या बाजूला. हाताला धरून काकांना तिरपे वळवत मीनू म्हणाली. आता दिसला ना? हो. मीनूने म्हणून काकांनी खुशीने मान हलवली. आता मी जाते. जा बेटा, नीट सांभाळून जा. वा, नीट जायला तर तुम्ही शिकवलं मला काका. मी सांगते आईला. अच्छा ठीक आहे, बाय मीनू. काकाने हात उचलून हलवला. कितीतरी वेळ ते हात हलवतच होते. कुणाचा तरी धक्का लागला. काका भानावर आले. डोळ्यावरचा काळा चष्मा काढला. खिशातल्या रुमालाने एकदा त्यांनी आपले डोळे टिपले. मग समोरून येणाऱ्या माणसाची चाहूल लागली. ते अर्जवाने म्हणाले, मला दिसत नाही, पलीकडे पोहोचवता का? समोरच्या माणसाने त्यांचा हात पकडला आणि त्यांच्या मागोमाग काका निमूटपणे चालायला लागले. या धड्याचे लेखक आहे शैलजा काळे. तर मुलांनो, या धड्यामध्ये एक छोटी मुलगी आहे. तिचं नाव आहे मीनू आणि एक काका आहेत. तर या धड्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच असेल, ते जे काका आहेत त्यांना ते अंध आहेत, त्यांना काहीही दिसत नाही. आणि ही जी छोटी मुलगी आहे मीनू, तिला रस्ता ओलांडताना खूप भीती वाटते. पण ती खूप छोटी असल्यामुळे आपण एका अंध व्यक्तीचा हात धरला आहे आणि ती व्यक्ती आपल्याला मदत करू शकत नाही हे तिच्या लक्षात येत नाही. पण ती त्यांचा हात धरते आणि मला तुम्ही रस्ता ओलांडायला मदत करा असं ती त्या काकांना विनंती करते. खरं तर त्या काकांनाच गरज असते कोणीतरी त्यांचा हात धरून रस्ता ओलांडायची. पण त्या छोट्या मुलीला कसं सांगावं, कसं समजावं हेच त्यांना कळत नाही. आणि मग ते तिलाच सांगतात की रस्ता कसा ओलांडायचा आणि ते तिच्याकडून करून घेतात आणि रस्ता तिला ओलांडून देतात. तर अशा पद्धतीने हा वाटाड्या हा लेसन तुमच्या इयत्ता 4च्या पुस्तकामध्ये आहे. तर असेच वेगवेगळे छान धड्यांचा आणि कवितेचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.